महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला देखील आता गॅस टंचाईच्या झळा बसताना आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण विठ्ठल मंदिराच्या अन्नछत्रालयामध्ये आहोत। या ठिकाणी दररोज 8 ते 10 हजार भाविकांना महाप्रसादाचं वाटप केलं जातं। या किचन मध्येच गॅसचा वापर करून अन्न पदार्थ तयार केले जातात। मात्र आता सध्या सगळीकडे गॅसचा तुटवडा जाणवत आहे। गॅससाठी रांगा लागलेल्या आहेत आणि आता या अन्नछत्राला देखील गॅसचा आता झळा पोचू लागलेल्या आहेत। केवळ आता 1 ते 2 दिवस पुरेल इतकेच गॅसच्या टाक्या या अन्नछत्राकडे उपलब्ध आहेत। त्या मात्र आता भविष्यामध्ये 1-2 दिवसामध्ये आता अन्नछत्रासाठी जे भोजन तयार केले जातं त्याची समस्या आता या ठिकाणी निर्माण होणार आहे। आपण पाहतो की अशा पद्धतीचे दररोज इथे या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळी जवळपास 6000 भाविकांना अन्नछत्रामध्ये अन्नदान केले जातं, भोजन दिलं जातं। मात्र आता या गॅस टंचाईच्या झळा भाविकांना देखील बसण्याची शक्यता आहे। आपण आता मंदिर समितीच्या काही कर्मचाऱ्यांशी देखील संवाद साधलेला आहे। त्यांनी सांगितलं की फक्त 2 दिवस पुरेल इतका आता गॅस शिल्लक आहे। त्यानंतर मात्र गॅस उपलब्ध होणार नसल्याने आता या अन्नछत्रामध्ये अन्न कशा पद्धतीने तयार करायचं किंवा प्रसाद कसा तयार करायचा याची समस्या आता मंदिर समितीला लागली आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।